दर सर्वात जास्त होता. 27.95 याचं बरोबर उत्तर आहे पहा. रामचरितमानसचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो कोण आहेत? तर 16व्या शतकामधील कवी संत तुलसीदास यांनी अवधी भाषेमध्ये रामचरितमानस या महाग्रंथाची रचना केली आणि हा ग्रंथ हिंदू धर्मामधील अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानला जातो. हृदय प्रत्यारोपणाची पहिली घटना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो लक्षात ठेवा 3 डिसेंबर 1967ला ही पहिली घटना झाली होती पहा. जगातील पहिले यशस्वी मानवी हृदय प्रत्यारोपण दक्षिण आफ्रिकेमधील जे काही सर्जन आहेत, डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केपटाऊन या ठिकाणामधील ग्रुटिशोर हॉस्पिटलमध्ये 3 डिसेंबर 1967 रोजी केलं होतं पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, की दारी-बारी थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे थंड हवेचं ठिकाण किंवा खनिज समृद्ध परिसर राजस्थान राज्याच्या राजसमंद जिल्ह्यामध्ये येतो पहा. तांबड्या मातीला लाल रंग का येतो? तर लोह ऑक्साईडच्या प्रमाणामुळे येतो पहा. तांबड्या किंवा लाल मातीमध्ये फेरिक ऑक्साईडचं प्रमाण खूप जास्त असतं आणि मातीची निर्मिती ज्या खडकापासून होते त्यामध्ये लोहाचं प्रमाण अधिक असल्याने ऑक्सिडीकरण होऊन मातीला या ठिकाणी लाल रंग प्राप्त होतो. अंतराळामध्ये प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर मित्रांनो अंतराळामध्ये प्रवास करणारी पहिली भारतीय महिला आहे कल्पना चावला. तर बघा कल्पना चावला या अंतराळात जाणाऱ्या पहिली भारतीय वंशाची महिला आहे पहा. त्यांनी 1997 मध्ये STS 87 मोहिमेद्वारे अंतराळामध्ये यशस्वी प्रवास केला. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर भालचंद्र नेमाडे. बघा मराठी साहित्यामधील एक मैलाचा दगड ठरलेली कोसला ही कादंबरी मराठी प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांनी 1963 मध्ये लिहिली. पांडुरंग सांगळे या कादंबरीचे कोण आहेत? नायक आहेत पहा. गॅस्ट्रॉनॉमी 2025 शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर मित्रांनो लक्षात ठेवा लखनौ. बघा युनेस्कोच्या रचनात्मक शहर नेटवर्क अंतर्गत खाद्य संस्कृती आणि पाककलेसाठी लखनौ शहराला विशेष ओळख मिळालेली पहा. नेक्स्ट आहे पहा बांदीपुरा हे कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो बांदीपुरा हे कुठे कर्नाटकमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कर्नाटक राज्यामधील चामराजनगर आणि म्हैसूर जिल्ह्यात पसरलेलं हे प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. न्यूटनचा शोध कोणी लावला? बघा न्यूटननी काय केलं होतं, एक स्वतः एक महान वैज्ञानिक होते. त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता. म्हणजे न्यूटनचा म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर न्यूटनने लावला असं आपलं उत्तर होईल. उलटं झालंय. चला देवनागरी लिपी म्हणजे काय? तर ही एक भारतीय लिपी आहे जिचं लेखन बघा डावीकडून उजवीकडे असतं आणि तिच्या डोक्यावर शिरोरेषा असते. मराठी, हिंदी, संस्कृत, कोकणी, पाली यासारख्या अनेक भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. हे पण लक्षात ठेवा. यथोपूर्वचा मराठी अर्थ काय होतो? यापूर्वी किंवा आधी सांगितल्याप्रमाणे किंवा पूर्वी सारखा यालाच यथोपूर्व असं म्हणतात पहा. यथपूर्व हा एक संस्कृत प्रतिशब्द असून याचा मराठीमध्ये अर्थ पूर्वीसारखाच किंवा आधीच्या नियमाप्रमाणे असा होतो पहा. अमर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर मर्त्य किंवा नश्वर. अमर म्हणजे ज्याचा मृत्यू होत नाही असा. याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो? ज्याला मृत्यू अटळ आहे असा होतो. पुढील प्रश्न आहे पहा, ऑक्झिलरी याचा मराठीत अर्थ काय होतो? तर याचा होईल बघा काख येथील किंवा बगल येथील. तर मित्रांनो काय आहे पहा वैद्यकीय व शारीरिक रचनेच्या भाषेत या शब्दाचा संबंध काखेशी संबंधित भागाशी असतो. म्हणजेच ऑक्झिलरी याचा मराठीत अर्थ काय होईल? काख येथील किंवा बगल येथील. वालस या शब्दाचा समानार्थी शब्द काय? वालस या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर मित्रांनो लक्षात ठेवा वाघाची पाठ किंवा वळूस याचं काय पहा योग्य उत्तर होईल. वाघाची पाठ किंवा वळूस. वालस हा शब्द जुन्या मराठी वाड्मयात वाघाच्या पाठीचा भाग किंवा वाघाशी संबंधित संदर्भात वापरला जातो. आर-टी-ए कायदा कधी विचारला होता? म्हणजे आर-टी-ए कायदा कधीचा आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा 2009 याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 ला झाली. बालकांच्या व मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आर-टी-ए ॲक्ट सन 2009 चा आहे. तो संपूर्ण देशामध्ये 1 एप्रिल 2010 पासून करण्यात आला. मयूर सिंहासन कोणत्या बादशहानं तयार केलं होतं? तर शहाजहान. मुघल सम्राट शहाजहान यांनी मौल्यवान हिरे, माणके आणि सोन्याने जडवलेले प्रसिद्ध मयूर सिंहासन तयार करून घेतलं होतं आणि नंतर ते 1739 मध्ये नादिर शहाने ते लुटून नेलं. न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला? तर मित्रांनो जेम्स चॅडविक. अणूच्या केंद्रकामध्ये असणारा न्यूट्रॉन हा भाररहित उदासीन कण आहे. याचा शोध 1932 मध्ये ब्रिटिश भौतिकशास्त्र
सर जेम्स चॅडविक यांनी लावला. या महत्त्वपूर्ण शोधात इतकीच मोलाची कामगिरी केल्याबद्दल त्यांना 1935 मध्ये भौतिकशास्त्राच्या नोबेल पारितोषिक नोबेल पुरस्कार सुद्धा या ठिकाणी प्रदान करण्यात आला होता. हे पण लक्षात ठेवा. तुम्ही अजून सुद्धा पी-डी-एफ घेतली नसेल, तर लगेच फोनपेमध्ये जा, पी-डी-एफ घ्या. आपल्या पी-डी-एफमधूनच प्रश्न येतात. कारण की या ठिकाणी फक्त ₹249 ला पी-डी-एफ असणार आहे. ही पी-डी-एफ मित्रांनो तुम्हाला कोणत्याही एक्झामसाठी कामी येणार आहे. असं समजू नका की माझे पैसे वेस्ट जाणार आहेत. नाही जाणार बघा. चौकीदार पदासाठी बघा, तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरणाचे जे काही महत्त्वाचे शब्दसंग्रह असेल, वाक्प्रचार असेल, त्याचप्रकारे महत्त्वाचे पुस्तकं असतील, लेखक असतील, सगळं टॉपिक वाईज मिळणार आहे मित्रांनो. जेवढा पण टाईम वाचलेला आहे आपल्याला, त्या टाईमामध्ये सुद्धा आपली या ठिकाणी गेम चेंज होऊ शकते पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. एवढ्या लांब आपण प्रवास करून जाणार आणि आपल्याला तिथे जाऊन काहीच येणार नाही. तर हे फायद्याचं नाही मित्रांनो. लवकरात लवकर घेऊन टाका. तुमचा पेपर कधी असू द्या, उद्या जरी असला तरी घेऊन टाका. ह्या नोट्स तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगाच्या असणार आहेत. बघा ही एक इन्व्हेस्टमेंट आहे, खर्च नाही आहे. इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या भविष्यासाठी पहा. या ठिकाणी आपल्याला जर नोकरी लागली मित्रांनो, तर आपल्या अख्ख्या पिढ्यानपिढ्याचं कल्याण होत असतं. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपल्या गावामध्ये उदाहरणं आहेतच. तर मित्रांनो लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. ₹249 पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मित्रांनो या नंबरला पाठवा. याच नंबरला क्यूआरवर करा किंवा हा फोनपे, गुगल पे नंबर यावर करा. स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल पहा.